शिवसेनेचं नाव सुवर्णाक्षराने लिहिलं गेलेलं आहे. कोठारी बंधू हे शिवसैनिकच होते, सगळ्यांना माहिती आहे. आणि 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 शिवसेनेचे त्यावेळचे सगळे खासदार, मग मोरेश्वर सावे असतील, विद्याधर गोखले असतील, सतीश प्रधान असतील, हे सगळे आमदार खासदार अयोध्येच्या भूमीवर, मनोहर जोशी असतील, उपस्थित आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे सगळे लोक शिवसेनेचे हे त्या खटल्यातले आरोपी आहेत. मग हे लोणच्या एवढे नव्हतं, मग लोणच्यानं आरोपी का केलं? ते आरोपी आहेत. रमाकांत पांडे आमचा आरोपी आहे, पवन पांडे आमचा आरोपी आहे मुख्य. त्याला माहिती आहे का या माणसांना काय? हे कुठे होते? ते बिळात लपले होते तेव्हा. बोला. हिंदी में आप लोग राम मंदिर को लेकर जिस तरह से आपने आज सामना में भी लिखा है, बकायदा जिस तरह से जो राजनीति की जा रही है, जो बयानबाजी हो रही है, बात ऐसी है, राम मंदिर ये राजनीति करने का विषय नहीं है, यह हमारे अस्मिता का विषय है, आस्था का विषय है और श्रद्धा का विषय है। इस राम मंदिर के निर्माण में पूरे देश का योगदान है। हजारों कर सेवक शहीद हुए और बहुत से अज्ञात कर सेवक आज भी शरीरों के नीचे उनको फेंक दिया था गोली मारकर, पूरी सरयू लाल हो गई थी उस वक्त, हमने देखी है, वो सब नीचे थे। लेकिन कुछ लोग हैं जिनका भारत 2014 के बाद बना है, उनको इतिहास मालूम नहीं। अयोध्या का लड़ाई जो है वो 2014 से पहले हुई और ये लोग 2014 के बाद की बात करते हैं। तो इतिहास के वो लोग गवाह नहीं। ये लोग ना देश के स्वतंत्रता संग्राम में रहे हैं, ना किसी बड़े आंदोलन में रहे हैं, ना किसी संघर्ष में रहे हैं। तो उन्हें क्या मालूम है राम मंदिर का संघर्ष क्या था और क्या रहा, और पूरे देश में उसमें क्या योगदान दिया था, उसमें शिवसेना का क्या योगदान था, बाला साहब ठाकरे जी का क्या योगदान था। हम हिंदुत्व के भगोड़े नहीं हैं, हम मैदान में रहे डट कर और लड़ते रहे आखिर तक। सर, ये आज तस्वीर आपने संपादकीय में छापी, पीएम साहब दिख रहे हैं और भगवान राम का बालक। ये लोगों का आस्था का विषय, राम सबसे बड़े हैं, राम से बड़े कोई नहीं। लेकिन भारतीय जनता पार्टी जो अपना इतिहास 2014 के बाद देश का इतिहास बताते हैं, वो अपने आप को प्रभु श्री राम से बड़े मानते होंगे, तो ये कोई हिंदुत्व की नई व्याख्या अगर बनाई होगी तो हमें मंजूर नहीं है, देश को मंजूर नहीं। इनके बीजेपी के केंद्रीय मंत्री भी बकायदा कह रहे हैं कि उद्धव जी को राम मंदिर नहीं जाना चाहिए, इस तरह के स्टेटमेंट दे रहे हैं। क्या लगता है आपको? राम मंदिर का किसी के बाप का है क्या? कहते हैं आप मालिक है क्या? आप शकुन तो आप है देश में। देखिए जम्मू कश्मीर में क्या हो रहा है, मणिपुर में क्या हो रहा है। ईवीएम है इसलिए आप है, जनता आपके साथ नहीं है। सर, महाजन म्हणतात की व्हीआयपी आमंत्रित. बोला काय? महाजन म्हणतात. कोण महाजन? मला फक्त प्रमोद महाजन माहिती आहे, मला फक्त प्रमोद महाजन माहिती आहे, जे शिवसेना भाजपा युतीसाठी शेवटपर्यंत त्यांचं योगदान आहे, बरं का? एक चित्र देखील व्हायरल होते की नरेंद्र मोदी हे रामाचा हात पकडून घेऊन जात आहेत. मग ते हे हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? हे RSS ला मान्य आहे का? हे विश्व हिंदू परिषदेला मान्य आहे का? त्यांनी सांगावं ना, रामापेक्षा कोणी मोठं झालंय का या देशामध्ये? कोणी नवीन ब्रह्मदेव जन्माला आलाय का? जन्माला घातलाय का? जे अयोध्येच्या रणातून पळून गेले रणछोडदास, आणि ज्यांचा भारत 2014 नंतर निर्माण झाला हिंदुस्थान, ते रामापेक्षा किती मोठे झाले? रामाची लढाई ही रामाचं महत्व आणि प्रतिष्ठा टिकवण्यासाठी झाली, त्या मंदिराची लढाई। गर्व से को हिंदू है ही गर्जना बाळासाहेब ठाकरेंच्या मुखातून जेव्हा निघाली तेव्हा या देशामध्ये चैतन्य निर्माण झालं, हे कोणी विसरू नये। शिवसेनेचे योगदान जे विचारतायत त्यांना आमचा प्रश्न आहे, तुम्ही कुठे होता? तुमचे फक्त पळण्याची ठिकाणं, लपण्याची ठिकाणं आमच्याकडे आहेत। कुठल्या बिळात तुम्ही कधी लपला होतात हे सगळं आमच्याकडे आहे। स्वातंत्र्य लढ्यापासून तुम्ही कशी माफी मागत आलेला आहात ब्रिटिशांची, हे ब्रिटिशांचे मुखाबीर होते सगळे लोक। स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिकारकांच्या विषयी माहिती देणं ब्रिटिशांना, यात हे लोक फार पुढे होते। या देशाचे राज्यकर्ते झालेले आहेत, हे दुर्दैव देशाचं आहे। म्हणून त्यांचा इतिहास 2014 नंतरचा आहे आणि आमचा इतिहास प्राचीन आहे।
150 वर्षाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या देशानं जो संघर्ष केला त्या संघर्षामध्ये हे लोक कुठेच नव्हते. मग आता कुणाची नावं घ्यायची नाही.